काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते। काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई। ठेवितो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश। करुणी सायास शिकविते। तुका म्हणे वत्स धेनो वेच चित्ती, तुका म्हणे वत्स धेनो वेच चित्ती। तैसे मज येते सांभाळीत, काय द्यावे त्यासी भावे उतराई। ठेवितो हा पायी जीव थोडा, पांडुरंगा करू पांडुरंग करू, पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा रे दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। मी कळा कुशरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदालंकृतं साधु संन्यास योगम। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम। गोरक्ष जालिंदर चरपडाष्याडभंग काणी पवचिंद्राद्या, चौरंगे रेवानक वर्तरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्ध। धन्य धन्य अडभंगनाथा, धन्य धन्य अडभंगनाथा, धन्य धन्य अडभंगनाथा, धन्य धन्य अडभंगनाथा। तुमच्या चरणी ठेवितो माथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा। धन्य धन्य अडभंगनाथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा। धन्य धन्य तुमच्या
धन्ये धन्ये अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील अत्यंत महत्त्वाचा अभंग आपल्यापुढे कीर्तनासाठी सादर केला आहे. या अभंगामध्ये संतांची महती जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात की या जगावरती अनन्यसाधारण असे महत्व किंवा उपकार संतांचे अगणित झालेले आहेत आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता मी काय देऊ हा प्रश्न महाराजांकडे पडलेला आहे. महाराज म्हणतात काय सांगू आता, किती सांगू, काय सांगू आणि आता सांगू की संतांचे उपकार इतके अगणित आहे. ज्यांनी माझ्यावर उपकार केलेले आहेत, काय केलं तर मला त्यांनी जागी करण्याचं काम केलं. मज निरंतर जागविती. मग जागवणारे जे संत आहेत त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता मी काय देऊ हा प्रश्न जगद्गुरु तुकोबरायांना पडला. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काही केलं तरी उतारे होता येणार नाही. ठेवितो हा पायी जीव थोडा. जीवही संतांच्या चरणावरती ठेवला तरी तो कमी पडेल. महाराज म्हणतात संत सहज सहज बोलतात, या जीवाचं कल्याण करतात, जीवाला देवापर्यंत नेऊन पोहोचवतात. असे जी संत आहेत त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काय देऊ. गाय जसं असणारा वासराचं सांभाळ करते तसे संत या जीवाचा सांभाळ करत असतात. आता मी त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काय देऊ हा प्रश्न महाराजांचा आहे. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाला 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 विठाला. आज या ठिकाणी महाराज पत्रिका आहे. आपण सर्वजण जमलेलो आहोत. आपल्या सर्वांचे लाडके महाराज शरण्या कन्या आश्रम या ठिकाणी आणि आपल्या सर्वांचे लाडके असणारे विकास महाराज हापसे यांचं अत्यंत चांगलं कार्य, चांगलं काम आणि या आश्रमामध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत. आज ज्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत सुजित संस्कार भवन याचा लोकार्पण सोहळा आज आपल्या या ठिकाणी उपस्थितीत पार पडलेला आहे. सुजित अभिराज पिशे यांच्या स्मरणार्थ सुजित संस्कार भवन याचं उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. आपल्या नंबरमध्ये श्री हरिभक्तीपरायण विकास महाराज आपसे, श्री एकनाथराव ढाकणे साहेब, श्रीमती जया रहाणेताई, सुजित जिवलग मित्र परिवार, आणि हा सर्व सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. हा लोकार्पण सोहळा सुजित दादांच्या नावाने या ठिकाणी जयाताई आणि ढाकणे साहेबांनी केलेला आहे. मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय हरिभक्त परायण हापशेताई या ठिकाणी आहे. त्यांचं हे सगळं कार्य आपण पाहतोय. महाराजांना अत्यंत चांगल्या प्रकारची साथ, खंबीर असणारी ही साथ त्यांनी दिलेली आहे आणि म्हणून हा आश्रम एवढा सुंदर चाललेला आहे. हापशेताई करताना हापशे महाराजांकरता एकदा जोरात टाळ्या वाजून धन्यवाद द्यायचे. त्यांनी अत्यंत चांगलं काम हाती घेतलेलं आहे मुलं घडवण्याचं. शरण्या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, पत्रिकेत नाही ना ते नाव, ते राहिलं छापायचं. शरण्या आध्यात्मिक वारकरी पीठ हे सुंदर असणारं निर्माण केलेलं आहे आणि इथे एवढे मुलं चांगल्या प्रकारचे महाराजांनी घडवण्याचं काम केलं.
परिसरामध्ये कुठे कथा कीर्तन असेल तर आपले मुलंसह महाराज ताई हजर असतात. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. तसेच ज्यांनी ह्या आश्रमाकरता भूमिदान दिलेली आहेत, ज्यांनी हे दान दिलेले आहे जागेचं, ते आदरणीय महाराजांचे सासरे आणि मेवणे दोघांनाही धन्यवाद देतो मी या ठिकाणी. त्यांनी भूमिदान दिलं म्हणून हा आश्रम इथे निर्माण झाला. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्यांना मृदुंग शिक्षणासाठी शिकवण्याकरता आमचे महाराष्ट्रातील अत्यंत गोड व्यक्तिमत्व अनिकेत महाराज शिंदे. अनिकेत बाबा, तुम्हाला डबल धन्यवाद. बरेच दिवसापासून ते इथे सेवा करतात आणि या ठिकाणी आहेत. गायनाचार्य महाराज मेवणेच आहे, विनेकरी आणि लहान लहान चिमुकले मुलं, सर्वांना धन्यवाद देतो. सुंदर शिष्टीमाले आपल्याला धन्यवाद. उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इथं आलेले आहेत, तुम्हालाही धन्यवाद. डाकणे साहेब, तुमचा सर्व परिवार, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी दादांचे मुली जावई सर्व या ठिकाणी आले, त्यांना धन्यवाद. जे येणार आहे त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्वजण हा लोकार्पण सोहळा अत्यंत आनंदाने पार पडावा याकरता उपस्थित झालेले आहात. माझ्याबरोबर आलेले लखनगिरी महाराज, वैष्णव महाराज, आपल्याला धन्यवाद. निवेदन करणारे निवेदक, अत्यंत चांगलं बोलणारे भाऊ, काय नाव, गाडे सर, आपल्याला धन्यवाद देतो. सारोमतचे पत्रकार, आमचे अत्यंत चांगलं काम करणारे आदरणीय डॉक्टर चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेब, तुम्हालाही धन्यवाद. चौधरी साहेबांचे आमचे जुने स्नेह संबंध आहे, तेही या ठिकाणी आलेले आहेत. चौधरी साहेब, आपल्याला धन्यवाद. मग रहाणेताईचे असणाऱ्या सर्व परिवार आणि महाराजावर प्रेम करणारे सर्वच जण, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझ्या विचाराला प्रारंभ करतो. विठ्ठल सुंदर हा आश्रम आदरणीय आमचे लाडके श्री हरिभक्ती पारायण विकास महाराजांनी या ठिकाणी नवीन स्थापना केलेली आहे. अनेक वर्षे निवृत्ती महाराज इंदुरीकर बाबांच्या सानिध्यात त्या आश्रमात राहून त्यांनी सेवा दिली. बहुत स्वर थोडा कमी करा. आणि त्या आश्रमात जाऊन त्यांनी सेवा दिलेली आहे, सेवा केलेली आहेत. त्यांच्या मूळ गावीही माझा कार्यक्रम त्यांनी घेतला होता, चेडगाव. चेडगावला हे एक महादेवाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा, तिथेही कार्यक्रम त्यांनी नियोजन केलं होतं. मनापासून महाराजांना धन्यवाद देतो. दोघेही पती पत्नी एका क्षेत्रामध्ये प्रवीण असणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. या जोडीकरता द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. दोघेही गायनाचार्य आहे, दोघेही कीर्तनकार आहे, दोघेही चांगले शिक्षण देणारे शिक्षक आहे. आता मेवणे तयार झालेले आहेत. साले मेवण्याची चांगली चाल झाली आणि तुमच्या चालीपुढे कोणाची काय चाल चालणार आहे. मनापासून धन्यवाद देतो. मागे इथे सप्ताह झाला, त्यावेळेला त्यांनी मला फार आग्रहाने खऱ्या अर्थाने पाचारण केलं होतं, पण काही कारणास्तव मला आउट ऑफ जावं लागलं. ती तारीख जुळली नाही, छापलेली होती पण जुळेना, ते सुरुवातीला करून घेईना, म्हणून ते आज मात्र योग आला. हा सुंदर असणारा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे. आणि आमच्या रहाणेताई आणि ढाकणे साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे. लोक अनेक या ठिकाणी जर कीर्तनाला आपण पाहतो, परंपरा आपण पाहतो, दाते अनेक असतात किंवा श्रीमंत अनेक असतात, पण श्रीमंत असून देण्याची इच्छा मात्र सर्वांनाच होती असं नाहीये. कीर्तन झाल्यानंतर दक्षिणा द्यावी अशी परंपरा आपल्या संप्रदायात आहे. एखाद्या माणसाला द्यायचे असते 100 रुपये, पण निघाले 500 तर अवघड होऊन जातं. कारण दर्शनाला द्यायची 100 रुपये राहते बाबांना, पण 500ची नोट जर मित्राच्या चौकात निघली खिशातून हातात यायला, ती मागे घेता येत नाही, पुढं देता येत नाही. आणि कदाचित जर 500ची नोट दिली तर 5 दिवस झोप येत नाही, असे माणसं आहे. पण याच्या उलट
आमच्या जयाताई आणि एकनाथराव भाऊंना धन्यवाद दिले पाहिजे. त्यांनी एवढा मोठा हॉल बांधून आमच्या आश्रमाला दान दिला आणि या ठिकाणी आज त्याचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. या ठिकाणी महाराजांकरता हा सुंदर हॉल आश्रमाला बांधून दान दिल्याबद्दल मी आमच्या महाराजांच्या वतीने साहेब तुमचे आभार मानतो. हे चांगलं कार्य तुम्ही केलेलं आहे आणि हे जे दान धर्माचं कार्य ज्याच्याकडनं घडतं जीवनामध्ये त्याच्या जीवनात कमी काही पडत नाही, कारण दिल्याने वाढत जातो. दिन दिन पडत सवायो हे दिन दिन पडत सवायो दिन दिन बढ़त सवायो दिन दिन बढ़त सवायो हे दिन दिन पडत सवायो सवायो दिन दिन पडत दिन बढ़त सवार सभायो दिन दिन बढ़त सभायो. माय बापांनो जो कोणी दान दिन दिन दिनक दिन जो कोणी दान देतो माय बापांनो परमार्थाच्या कार्यामध्ये जो दान देत असतो त्याच्या जीवनामध्ये काही कमी पडत नाही. दिल्याने कधी संपत नाही आणि म्हणून वाढत जात असतो, वाढत राहत असत. जे तुम्ही प्राप्त कराल ते वाढेल, द्याल तुम्ही वाढेल. धनाची शुद्धी दानाने होती, मनाची शुद्धी ध्यान भक्तीने होते, तनाची शुद्धी सेवेने होते, तनाची शुद्धी सेवेने, मनाची शुद्धी ध्यान भक्तीने आणि धनाची शुद्धी दानाने होते. धन शुद्ध करायचं असेल तर दान करा, मन शुद्ध करायचं असेल तर भजन भक्ती करा आणि तन शुद्ध करायचं असेल तर सेवा करा. सेवा धर्मयुतम इमानमचलम बारीक 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 सेवा धर्मयुतम इमानमचलम सर्वधी साक्षीभूतम सेवा धर्मयुतम. धर्माला अनुसार सेवा असावी आणि ती सेवा जिथे घडती त्याचं जीवन धन्य होतं. म्हणून सेवा केल्याने तन शुद्ध होतं, भजन केल्याने मन शुद्ध होतं, दान केल्याने धन शुद्ध होतं. जयाताई तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्ही हे सगळं कार्य केलेलं आहे. पायो जे मैने राम रतन धन पायो, पायो जे मैने राम रतन धन पायो, पायो जे मैने राम रतन धन पायो जे मैंने राम रतन पायो जे मैने राम रतन धन पायो, पायो जे मैने राम रतन धन पायो, जे मैंने राम रतन धन पायो राम रतन धन पायो. खर्चनो फुटे वाको चोर न लूटे, खर्चनो फुटे वाको चोर न लूटे, दिन दिन पडत सवायो पायो जे मैंने राम रतन धन पायो, पायो जे मैंने राम रतन धन पायो 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 जी मैंने राम रतन धन पायो. खर्चनो फुटे वाको चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. रामरूपी रत्न धन प्राप्त केलं, खर्च केलं संपत नाही, वाटत राहिले, वाढत राहतं, दिन दिन बढ़त सवायो. म्हणून माय बापांनो दानाने धनाची शुद्धी होते. म्हणून माझे सद्गुरू नारंगिरी बाबा सांगायचे तन मन धनाने परमार्थ करा. परमार्थ करायचा आहे तन मन धनाने करा आणि तन मन धनाने परमार्थ केला की जीवन धन्य होतं. आज आमच्या हापसे महाराजांच्या या आश्रमामध्ये एवढं चांगलं कार्य मुलं घडवण्याचं चालू आहे. महाराजांनी कारखान्याची स्थापना केलेली आहे, पण कशाचा कारखाना? या मुलं घडवण्याचा कारखाना आहे. आणि म्हणून या आश्रमामध्ये ज्याला जेवढं काही शक्य होईल
ज्याच्या ज्याच्या परीने दान धर्म करत चला, ज्याला जे शक्य असेल करा, आणि जे केलं की कमी पडत नाही मायबाप. आणि म्हणून ही परंपरा आमची आहे. आमच्यावर काहींचं ऋण आहे, काहींचे उपकार आमच्यावरती आहे. देव ऋण आहेत, मातृपितृ ऋण आहेत, आणि आचार्य ऋण आहेत. मग आचार्य ऋण आम्हाला फेडायचं आहे, देव ऋण आम्हाला फेडायचं आहे, आणि मातृपितृ ऋण आम्हाला फेडायचं आहे. हे तिन्ही ऋण जर नाही फेडले तर जीवनात सुख समाधान शांती मिळत नाही. मातृपितृ ऋण फेडायचं असेल तर आई वडिलाची सेवा करा, आणि मातृपितृ ऋण फेडायचं असेल तर त्यांच्या नावाने सत्कार्य करा. आज जसं सुजित भाऊच्या नावाने हे सत्कार्य घडलं, कारण सत्कार्य केलं तर त्याच्यातून आपण मुक्त होऊ, ते ऋणातून उत्तीर्ण होऊ. आई वडिलाची सेवा केली, मातृपितृ ऋणातून उत्तीर्ण होऊ. आणि आई वडील मायबापाने एक वाक्य सांगू का, जगातला श्रीमंत जर कोण असेल तर ज्याचे आई आणि वडील जिवंत आहेत त्याच्यासारखा श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही. कधी कधी माणसं आई वडील आहे तोपर्यंत लक्ष देत नाही, गेल्यावर बुंदीचं जेवण देतात, आणि म्हातारा आजारी पडलं की ढुंकून पाहत नाही. असे काही घर आहेत. ज्यावेळेस म्हातारी आजारी असेल, त्यांना आपली गरज असेल त्यावेळेस सेवा करा. कारण आई वडील घरात जेव्हा असतील ना, त्यांच्यासारखं तीर्थ जगात दुसरं कोणतं नाही. आल्यानंतर एकच विचारा, बाबा तुम्ही जेवलात का, आई तुम्ही जेवलात का, आणि कुठं जर चालले असेल तर आई बाबा चाललो बरं का, जातोय जरा. काही लागत नाही त्यांना. प्रेमाने बोलले की बिगर भाकरीचं पोट भरतं पत्रकार साहेब त्यांचं. आई वडिलांना फक्त प्रेमाने बोला. आई वडील आपल्याला इतकं काही देतील महाराज, त्याची कल्पना आपण करू शकत नाही. म्हणून मातृपितृ ऋण फेडायचं आहे आपल्याला. आई वडिलाची सेवा ही जगातली सर्वश्रेष्ठ सेवा आहे. आणि म्हणून आई वडिलाच्या चरणावरती जगातले सगळे तीर्थ एकवटलेले आहेत. सकळ तीर्थाची ये धुरे, जी का माता पितरे, ते सेविस किर थोडे लोण कीजे. जगातले सगळे तीर्थ आई वडिलाच्या चरणावर आहे. एक तीर्थ नाही महाराज, सगळे तीर्थ. म्हणून आई वडील केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. ते तीर्थ आई वडिलाच्या चरणावर आहे, आणि आई वडिलाची सेवा केली पाहिजे. मातृपितृ ऋण फेडता येतं. यानंतर देव ऋण आपल्यावरती आहे. देव ऋण असं आहे, त्याने आपल्याला हा नरदी दिला. देवे दिला देह भजन गुमठा, देवे दिला देह भजन गुमठा. तो या झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजन गुमठा, देवे दिला देह भजन गुमठा. तो या झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. तो या झाला फाटा बाधिके. देवाने नरदी दिला महाराज. देवाने जर नरदी दिला तर त्याचे उपकार आपल्यावरती आहे. औट हात का मानव दीह अल्लाह ने तुझ दिया. औट हात का मानव दीह अल्लाह ने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया. नाग जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को. ये आया वैसा गया, वैसा गया. आया वैसा गया, आया वैसा गया. कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को
दिया कमल मुख राम भजन को दिया जन्या जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण तयाचे भजन माय बापांनो, देवाने आपल्याला देह दिलेला आहेत. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन भजन. त्याने दिलेलं एवढं कळालं आपल्याला माय बापांनो, मग त्याचे उपकार आपल्यावरती आहे. प्रत्येकाने भजन केलं पाहिजे. 45 मिनिट लोकांनी रोज ध्यान केलं पाहिजे सर, बर का. देवाने आपल्याला सर्व जर दिलेलं आहे, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलया वचन जेने तो जोडसे नारायण रे नासे जीवपणा भवरो. पोसितो जगासी एकला तो पोसितो जगासी एकला तो पोसितो जगासी एकला तो कारनाथ विसे कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला पोसितो जगासी बापांनो, हे देवाचे ऋण आपल्यावरती आहे. म्हणून देवाचे उपकार फेडण्याकरता त्याचं भजन केलं पाहिजे. याचा मतितार्थ एकच, भक्ती करा, भजन करा. आणि आपल्यावरती तिसरे ऋण आहे आचार्य गुरुदेवाचे, संतांचे ऋण आपल्यावरती आहेत. कारण संतांनी जे उपकार केलेले आहेत ते जगात दुसरं कोणाने केलेले नाही. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. बाप करणार नाही, आई करणार नाही, असे उपकार संतांनी केलेले आहेत. ज्यांनी आम्हाला अहितापासून काढीती आणि हित देऊने वाढविते. अहितापासून काढणारे आणि हिताकरता वाढवणारे आमच्यावर उपकार करणारे संत आहेत. माय बापांनो, संतांचे जे उपकार जीवावरती आहे ते देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. कारण संतांचा कोणाचा काही संबंध नसतो, तरी पण उपकार करत असतात ते संत आहे. रामायणामध्ये एक सुंदर असा प्रसंग आलेला आहे. संतांचे उपकार नेमके आहे कसे? माय बापांनो, विचार करा. ज्या वेळेला भगवान श्री रामचंद्र वनवासाला गेले आणि चित्राकूट पर्वतावरती थांबलेले आहेत. भगवान जन्माला आले अयोध्यामध्ये आणि वनवास भोगावा लागला. रामायण माहिती आहे आपल्याला सर्वांना. राम कुठे जन्माला आले? राम दशरथ के घर जनमे घराणा हो तो ऐसा. राम दशरथ के घर जन्मे घराणा हो तो ऐसा. राम दशरथ के घर जनमे घराणा हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जनमे घराणा हो तो ऐसा. राम दशरथ के घर जनमे घराणा हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराणा हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जनमे घराना हो तो ऐसा. राम दशरथ के घर जनमे घराना हो तो ऐसा. भगवान श्रीराम दशरथच्या घरी जन्माला आले. राम दशरथ के घर
जन्मे घराना हो तू ऐसा हो, लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. भगवान जन्माला आले महाराज, पण कुठे आले? दशरथाच्या घरी जन्माला आले. बीड़पणी जब भक्त पुकारे दूर करो प्रभु दुख हमारे, बीड़पणी जब भक्त पुकारे दूर करो प्रभु दुख हमारे. दशरथ के घर जन्मे राम पतित पावन सीताराम. राम सिया राम जय जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम. बीड़पणी जब भक्त पुकारे दूर करो प्रभु दुख हमारे. दशरथ के घर जन्मे राम पतित पावन सीताराम. राम सिया राम बोलो जय जय राम, राम सिया राम बोलो जय जय राम. ये विश्वामित्र मुनि छोर आए दशरथ मुख से वचन सुनाए. विश्वामित्र मुनि छोर आए दशरथ मुख से वचन सुनाए. संग में बेजो लक्ष्मण राम पतित पावन सीताराम. राम सिया राम बोलो जय जय राम, राम सिया राम बोलो जय जय राम, राम सिया राम. रामचंद्र भगवान की जय. बीड़पणी जब भक्त पुकारे. ज्यावेळेस संकट येतं ना भक्तावरती, त्यावेळेस भगवंत अवतीर्ण घेतो. बीड़पणी जब भक्त पुकारे. आणि त्यावेळेला रामाचा जन्म झाला अयोध्यामध्ये. आणि मग माता विश्वामित्र मुनीश्वर आये दशरथ भूप से वचन सुनाये. संग में भेजो लक्ष्मण राम पतित पावन सीताराम. वन में जाए त्राटी का मारी चरण छुआया हिल्या तक. ऋषियों के दुख हरते राम पतित पावन सीताराम. वही उर्मिल लखन की नारी रूप सुदन प्यारी. वही मांडवी भरत की वाम पतित पावन सीताराम. माय बापण हे सगळं रामायण. असं करता करता चित्रकूट पर्वतावर भगवान आले आणि चित्रकूटगिरी करहू निवासा मंदाकिनीच्या काठावर भगवान परमात्मा राहायला लागले. 11 वर्ष पूर्ण झाले होते वनवासातले. 14 वर्षाचा वनवास आहे. अयोध्या कांडातला प्रसंग आहे, कारण तिथून अयोध्यातले लोक येत जात होते दर्शनाला, म्हणून अयोध्या कांडातला प्रसंग. मंदाकिनीच्या काठावरती भगवान श्री रामचंद्रजी लक्ष्मणजी सीता माता राहत असताना त्या पर्वतावरती. आणि आता एक प्रसंग घडला. एक दिवस भगवान श्रीरामाने सुंदर प्रकारचा हार बनवला आणि सीतेच्या गळ्यात घातला. बर का ढाकण्याचे हार बनवला आणि सीतेच्या गळ्यात घातला. तितक्यामध्ये इंद्रपुत्र जयवंत तिथून आला कावळ्याच्या रूपामध्ये. त्याने विचार केला, ज्याला आपण देव समजतो ते कसला देव? ते बायकोच्या गळ्यात हार घालू लागला. आणि बायकोचा पूजा करणार काय देव असतो का? गैरसमर्थ झाला. ते इंद्रपुत्र जयवंताचा तो कावळ्याच्या रूपात होता. लक्ष देऊन ऐका. कावळ्याच्या रूपात इंद्रपुत्र जयवंत त्या ठिकाणी आला आणि माते सीतेच्या चरणावरती त्यांनी प्रहार केला. अंगठा फोडला महाराज. बळबळ बळबळ रक्त गळू लागलं. सीता माता म्हणाली, या कावळ्याचं मी काय बिघडलं? त्यांनी माझ्या पायावरती प्रहार केला. रामाला सांगितलं, प्रभू बघा माझा पायाचा अंगठा फोडला याने. भगवंताने इंद्रपुत्र जयवंताकडे बघितलं. बरं का रामभाऊ, इंद्रपुत्र जयवंताकडे बघितल्या एक घटना घडली. भगवंताने त्याच ठिकाणी एक दर्भाची काडी होती. दर्भाची काडी होती. ते दर्भाची काडी नदीच्या कडेला असते. डॉक्टर साहेब दर्भाची काडी घेतली, अभिमंत्रित केली आणि त्या कावळ्या मागे सोडली. आता तो सामान्य कावळा नाही बर का. हा जो कावळा आहे तो इंद्राचा पुत्र जयवंत आहे. आणि ती दर्भाची काडी बाण रूपाने त्याच्या मागे पळू लागली. अग्नि बाण होता तो. जाळू लागली त्याला. शेवटी
आपल्या पप्पाकडे गेला तो. संकटात मुलं पप्पाकडे जात असतात. इंद्राकडे गेला. इंद्राला सांगितलं, बाबा माझ्यावर संकट आलेले बाबा, धावा तुम्ही. रामाने दरबारची काडी सोडली. बाबा बघा ना तुम्ही. तितक्यामध्ये इंद्राने दरवाजा लावून घेतला आणि खिडकीतून येऊन सांगितलं, हे जयवंता, मी तुला मदत करू शकत नाही. का करू शकणार नाही? याचं कारण असं आहे, म्हटले तो गुन्हा मालकाचा केला, गुन्हा मालकाचा केला आणि माफी मागायला माझ्याकडे आला. मी नाही मदत करू शकणार. मी जर तुला आता मदत केली तर भगवंत मलाही सोडणार नाही. अहो मी तुमचा पुत्र आहे, अरे मी तुझा बाप आहे, पण मदत नाही करू शकणार. का? तू मालकाचा गुन्हा केला, रामाचा. मदत नाही होणार. असंच झालं होतं एकदा. सर्पसत्र झालं होतं आणि त्या सर्पसत्रामध्ये मी तक्षकाला मदत केली होती. तक्षक नावाच्या सर्पाला खालून ऑर्डर आली होती, इंद्राय तक्षकाय स्वाहा. माझ्या आसनं सगळं उचललो होतो बरं का आपसे बाबा. तेव्हापासून मी त्याच्या नादी लागत नाही देवाच्या. तू माझा पुत्र जरी असला मदत नाही करणार. शेवटी बापानी मदत नाही केली. ब्रह्मदेवाकडे गेला, ब्रह्मदेवाने मदत नाही केली. भगवान शंकराकडे गेला, मदत नाही. रामाचा गुन्हा केला, कोण मदत करणार आहे त्रिभुवनात? कोणाचीच मदत झाली नाही. निराश झाला, हतबल झाला आणि दुखित अंतकरणाने तो जाऊ लागला. जाता 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 त्याला रस्त्याने शेंडीवाले बाबा, विण्यावाले बाबा भेटले. नारायण बरं का बाबा, नारायण आवाज आला. हापसे बाबा नारायण म्हटल्यावर नारद भेटले. आता हा दुखी झालेला होता, नारद झालेला होता. नारद तिकडून आले. नारदाने पहिले, हे जयवंत का दुखी आहेस? महाराज क्षमा करा, नको घडायला ती घटना घडली. आता मी सीताला सामान्य आणि रामाला सामान्य माणसं समजलो. सीतेवरती खूप भावनेने प्रहार केला आणि रामाने दरबारची काडी सोडली, जाळू लागले. हो मला कोणी मदत केली नाही. माझ्या बापाने केली नाही, इंद्राने, ब्रह्मदेवाने नाही, भगवान शंकराने नाही, कोणी वाचवत नाही. नारदजी, नारद म्हटले असं आहे का? त्रिभुवनात मदत नाही झाली, नको हो देव, मी मदत करतो तुला. ऐकताय ना? देवाने केली नाही, वडिलांनी केली नाही, पण नारद संत आहे. नारद म्हटले घाबरू नको, दुनिया जिसको टुकराते हैं संत उसे अपनाते, उसे संत कहते हैं. जगातल्या लोकांनी ज्याला नाकारावं आणि त्याला ज्याने स्वीकारावं याला संत म्हणतात. नारद संत आहे आणि नारदाने सांगितलं घाबरू नको, मी मदत करतोस, चल म्हणले माझ्या बरोबर. अरे तो चुकी केली, रामाची चुकी केली आणि माफी मागायला ब्रह्मांडाकडे दुसरीकडे गेला म्हणून मदत झाली नाही. नारदांनी त्याला बरोबर घेतलं आणि रामाच्या येऊन पुढे प्रगट झाले. सांगितलं प्रभू हा अज्ञानी जीव आहे, तुम्ही देव आहात, हा जीव आहे, याच्याकडनं चुकी झाली मान्य आहे, पण मी विनंती करतो याला माफ करा. भगवंताने सांगितलं तू म्हणत असेल तर माफ करतो, पण आता एका दृष्टीचा करतो. याला कावळ्याला 2 डोळे असतात, बुबुळ दिसायला 2 आहे, एक डोळा नष्ट करतो. अर्थात अज्ञानाचा कुभावनेचा जो डोळा होता तेव्हापासून कावळ्याला एकच बुबुळ डोळ्याने दिसतं. आता जरी बुबुळ दिसायला 2 असेल हापसे बाबा, पण त्याला मात्र दिसतं एकाच डोळ्यानी. मग भेद दृष्टीचा नाश केला म्हणजे एका डोळ्याचा केला. विठ्ठल 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 भेद दृष्टीचा नाश करण्याचं कार्य नारदाने सांगितल्यामुळं रामाने केलं आणि मग मात्र त्याला शाप दिला. बाबा तो एका दृष्टीचा होईल, अर्थात एक डोळा तेव्हापासून अज्ञानाचा गेला, भेदाचा गेला आणि तेव्हापासून ज्ञानाचा डोळा आला. ज्ञान 2 डोळे जे नसतं ते एकच असतं. ज्ञान हे एकीरे दुईर कसं असू शकेल? आणि म्हणून ज्ञानाची दृष्टी दिली, अज्ञानाचा डोळा नष्ट केला आणि मग मात्र सांगितलं महाराज उशाप द्या. म्हटले उशाप देतो. जो कोणी ज्या वेळेस जाईल मरेल त्यावेळेला पिंडदान करताना तू जोपर्यंत स्पर्श करणार नाही तोपर्यंत कोणाचाच उद्धार होणार नाही. म्हणून काकस्पर्श गरजेचा आहे. 10व्याला काकस्पर्श गरजेचा आहे, श्राद्ध कर्माला काकस्पर्श गरजेचा आहे आणि पितृपक्षात एक काकस्पर्श. तेव्हापासून त्याला उशाप मिळाला
आणि मग मात्र दर्भाची काडी म्हटले माझं काय म्हणले तुझी गरजच लागेल. ज्या वेळेला हे कर्म करत असेल तर त्यावेळेला दर्भ घ्यावा लागतो की नाही. तुम्ही सगळे संसारिक आहे ना, हो म्हणा, नाही तर काहीतरी बोला ना. तुम्हाला कोणी दम दिलाय का? असे बसले गंभीरवाणी हापसे महाराजांच्या आश्रमामध्ये आनंद घ्यायला आलो आपण, बरोबर आहे की नाही. काय टोपीवाले मामा, थोडं आपण हसलं पाहिजे, बोललं पाहिजे की नाही. खरं सांगा, ते दर्भाची गाडी लागते की नाही. दागणे साहेब, दर्भ लागतो. दर्भ असल्याशिवाय साहेब त्यावेळेला ते महाराज कार्य पूर्ण होत नाही. म्हणून दर्भाला उशाप आहे, हा, त्याला हे आशीर्वाद आहे. आणि जाऊ द्या, दुसरं पाहतो आपण. मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायची असेल, प्राण मूर्ती आणायचं असेल तर दर्भाची काडी तिथे घालावं लागती आणि दर्भ काढावा लागतो, तेव्हा प्राण तिथे येतो. दर्भाला आशीर्वाद दिला, कावळ्यालाही उशाप दिला आणि मग मात्र तेव्हापासून संतांनी उपकार केले म्हणून जयवंताचा प्राण वाचला. सगळ्या दुनियानी नाकारलं होतं, पण एक त्या दुनियानी नाकारल्यानंतर संत भेटले, त्यांनी ज्याला स्वीकारलं, म्हणजे नाकारल्याला स्वीकारण्याचं काम जे जगात करतात ते संत असतात. म्हणून काय उपकार सांगावा, काय सांगवा संत ते उपकार, काय सांगवा संत ते उपकार, काय सांगवा संताचे 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 उपकार. मदनी निरंतर जागविती, मदनी निरंतर जागविती, मदनी निरंतर जागविती, काय द्याव्या भावे उतराई, काय द्यावे भावे उतराई, मदनी निरंतर जागविते, मदनी जागविते, माझा निरंतर जागविते, काय द्यावे त्याचे भावे उतरा, काय द्यावे त्याचे भावे उतरा. काय सांगवा संताचे उपकार, मदनी निरंतर जागविते, मदनी निरंतर जागविते, संताचे उपकार, मदनी निरंतर जागविते, मदनी निरंतर जागविते, जागविते. तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार. ज्या जगातल्या लोकांनी ज्याला नाकारावं त्याला जे स्वीकारतात त्याला संत म्हणतात. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगावा, काय शब्द हा अनिर्वचनीय शब्द आहेत बरं का. काय आता सांगू, काय म्हणजे डायरेक्ट हे नाही ते नाही, हा, काय शंका आहे, अनिर्वचन आहे. महाराज किती उपकार संतांचे सांगताच येत नाही, अगणित आहे. काय सांगू, पण कधी काल नाही, काय सांगू परवा नाही, आता. बरं, आता हा शब्द तत्परतावाचक आहे. आता म्हणजे शंका होते, भरपूर काही सांगायचं आहे, पण आता 12 वाजले हो, काय सांगू. मला 10लाच बुवाने बोलवलं, मी हजर झालो, पण बाकीचे माणसं लेट आले, आता काय सांगू. बर का, मी वेळेत आलो, तुम्ही तुमच्या सोयीने आले, आता काय सांगू. म्हणजे आता वेळ कमी आहे, सांगायला रामभाऊ वेळच नाही जास्त, म्हणून आता काय सांगू. फार काही सांगता येतं, वेळ अभावी जास्त बोलता येत नाही, मग आता काय सांगू. आणि काहीला बोलताच येत नाही, आता काय. हा बस कळलं तुम्हाला. एक उदाहरण सांगतो. आम्ही सराला बेटात राहत असताना विद्यार्थी अवस्थेमध्ये माझ्याकडे भंडारीची सेवा होती. भंडारा 12 वर्ष सरला बेटला नारंगिरी बाबांच्या काळात माझ्याकडे बेटामध्ये सद्गुरूंची सेवा भंडाऱ्याची होती. लोक जेव घालायची
आम्ही सराला बेटावरनं त्यावेळेला माझ्या संस्थानला नव्हतो, भामटांना मी बेटात असताना आम्ही गंगागिरी बाबांची दिंडी घेऊन पंढरपूरला निघालो. जाता जाता वेनेगाव म्हणून आहे टेंभुर्णीच्या पुढे, तिथे सगळे लोक भाकरी आणून लोक वाटून नेता घरी जेवायला. मग तिथे कीर्तनाचा प्रसंग होता आणि सगळे शिष्य कीर्तन करायचे, पण एक आमचा रांगडा शिष्य होता. तो म्हटला मला कीर्तनच देत नाही, मला कीर्तन द्या. चोपदारला तिथे चोपदाराकडे सेवा असायची ते. तो म्हटला मला कीर्तन द्या. तो म्हटलं तू काय बोलणार आहे? चोपदार म्हणे नाही, म्हटलं मी बोलवलं ना, मला कीर्तन सेवा द्या. आता त्यांनी जास्तच हट्ट धरल्यामुळे ते वेनेगावला त्याची सेवा दिली. इच्छा फार होती त्याला, हाऊस फार होती, पण बोलता येत नव्हतं. पण हाऊस फार होती, कीर्तन करायची इच्छा फार होती. बरं का, इच्छा फार आहे पण बोलताच येत नाही. आणि त्याला कीर्तन दिलं. त्याने अभंग घेतला, रामकृष्ण हरी रूप पाहता अभंग घेतला. काय सांगू आता, संताचे उपकारी अभंग घेतला. सगळं काही झालं. आतापर्यंत हे वयपर्यंत सगळ्याची मदत असते, चाली वगैरे म्हणायला, पण बोलायला काही मदत थोडीच असते कोणाची. त्यांनी सर्व काही केलं, कंबर बांधलं ब्रह्मचारी असल्यामुळं. आणि मग मात्र त्यांनी ते सुरुवात केली आणि लोक फार पाहिले पुढे. आणि हाताला माईक जाम धरला, लट 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 कापत होता. तेव्हा असे माईक नव्हते, असे सिस्टीम नव्हत्या, ते भोंग्या असायचे. खाली फडचीवर जर तो माईक ठेवला, धाड 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 असा आवाज व्हायचा. तुम्ही पाहिलेले आहे ना, साऊंड नसायचे त्या काळात, ते भोंग्या असायचे. फडचीवर ते स्टँड ठेवलं, ते फडची स्टँड हल्ला की ते धड 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 वाजवायचं, भोंग्यातून तड 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 आवाज व्हायचा. लट लट कापू लागला, हिवाळ्यात घाम सुटला त्याला. परिणाम माईक धरला, लोक पाहिले फार होते. आता गंगागिरी महाराजच्या दिंडीत काय लोक कमी आहे का महाराज? 4-5 हजार लोक त्या काळात. एवढी गर्दी. ते वेनेगावची बाबांची दिंडी, गंगागिरी महाराजांचं कार्य आपल्याला माहिती आहे. सगळं तिथे जमलेलं. आणि यांना अभंग घेतला, काय सांगू आता. आणि माईक असा धरला महाराज. अनिकेत बाबा घाबरत होता, लटलट हापशे बाबा कापत होता तो. आणि जाम माईक धरला आणि सगळे लोक पाहिले, सुरुवात केली, काय सांगू आता. खालचे लोक म्हणले काहीतरी सांगा ना. तो म्हणला काय सांगू आता. महाराज एक एक मिनिटाने एक एक शब्द. तरुण पोरं होते, महाराज काहीतरी सांगा ना. तो म्हणला काय सांगू आता. लक्षात आलं ना तुमच्या. शेवटी 5-7 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. डॉक्टर साहेब, चौधरी पाटील, काहीच सांगता आलं नाही. लोक म्हणले काहीतरी सांग, म्हणजे काही बोलता नाही आलं. तर आता काय शब्द कसे बघा, काय सांगू आता, म्हणजे काही बोलता येत नाही. मग शब्द वापरला जातो, काय सांगू आता. फार काही बोलता येतं पण वेळच नाही राहिला महाराज. काय सांगू आता. विठ्ठल 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 म्हणून माय बाप्पानो, काय सांगू आता. कोणाचे उपकार तर संतांचे उपकार. संतांचे उपकार अगणित आपल्यावर झालेले आहे. काय सांगावा, किती सांगावा, सांगता येत नाही. अगणित उपकार आहे माय बापांनो. म्हणून या संतांनी अगणित उपकार केले ना. किती उपकार केले वर्णनच करता येत नाही. अगणित आहे, अप्रतिम आहे. आणि काय सांगू आता संतांचे उपकार. काय केलं, मज निरंतर जागविती. जागे करण्याचं काम केलं महाराज, निरंतर करण्याचं काम केलं. लोक झोपलेले म्हणून जागे करतात. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा. कवी व्यथा जन्माचा, व्यथा जन्माचा. गणधारा पुत्र जन, गणधारा पुत्र जन, हे धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन. माय बापांनो, काकडा चालू आहे आता. सगळेजण जागे होता पहाटे. आणि म्हणून आमचे संत अज्ञानाच्या झोपीत जो झोपलेला आहे त्याला जागे करतात.
म्हणून उठा जागे व्हा रे आता. बरं, आता जागे व्हा. आतापर्यंत झोपले जाऊ द्या, पण आता जागे व्हा, कारण कधी जावं लागेल सांगता येत नाही. काय करायचं महाराज जागे होऊन? स्मरण करा पंढरीनाथा. पंढरीनाथाचं स्मरण करा, भक्ती करा, भजन करा, कारण आपल्याला तेच कामाला येणार आहे. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. 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 सोडविला यमापासून या. सोडविला यमापासून या. सोडविला यमापासून या. भक्ती करा आणि तेच यमापासून सोडवणारी आहे. वारी हो वारी माझी मल्हारीची वारी. वारी हो वारी माझी मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. हे वारी हो वारी माझी मल्हारीची वारी. वारी हो वारी माझी मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. हे सावधोनी भक्ती लागा देव करा काही वारी. सावधोनी भरी लागा देव करा काही वारी. हे सावधोनी भजनी लागा देव करा काही वारी. सावधोनी भजनी लागा देव करा काही वारी. वारी हो वारी मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी आहे महाराज. काय त्याचा अर्थ आहे? वारी हो वारी माझी मल्हारीची वारी. सावधुनी भजनी लागा देव करा कैवारी. देव करवारी करा त्याला बजा, म्हणून उठा जागे व्हा रे आता. मग ते जागे करण्याचे काम संत करतात. मज निरंतर जागविती. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार महाराज किती आहे, अगणित आहे. जागे करतात एवढे उपकार संतांचे आहे. मग तुकोबाराय म्हणतात, जर एवढे उपकार त्यांचे आहे तर मला प्रश्न पडला, काय उपकार तू उत्तीर्ण होण्याकरता देऊ? दुसरं चरण. काय द्यावे त्या जय हो. माय बापांनो, काय देव हा संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता तुकोबाराय म्हटले, मला प्रश्न पडला, अनेकांना पडलेला आहेत माय बापांनो. रामायणातला एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो. ज्यावेळेस भगवान श्रीरामाचं आणि रावणाचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये भगवान श्रीराम विजयी झाले, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण सीतेचं हरण झालं होतं. रावणाने साधूच्या वेशात येऊन सीतेचं हरण केलं. शोधायला हनुमंतराया गेले. लंकेमध्ये सीता सापडली बरं का. जेणे सीता शोधविली, राम सीता भेटविली.
ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी. बरं का, धन्य अंजनीच्या सुता, त्याला हनुमंताला धन्यवाद दिले सर्वांनी. हनुमंताने सीतेचा शोध लावला, पण जाळविली लंका, धन्य धन्य म्हणे तुका, हे सगळे पाहता येईल प्रमाण. मग आता सीतेचा शोध लावला आणि त्यावेळेला हनुमंत लंकेत गेले, लंका जाळवली आणि हनुमंतराया तिथून निघून गेले. त्यावेळेला सगळेजण एकत्र बसले. ते म्हणले, महाराज, रावणाने मिटिंग घेतली तातडीची, सगळेजण एकत्र बसले होते, तातडीची मिटिंग झाली होते. आणि बघ, रावणाने विचारला, रे वो बंदर आया लंका में, अकेला आया था बंदर वो लंका में, सब लंका जला करके चला गया, तो आप क्या करना चाहिए? त्याच्यातला एक उठला, डरते की वो सरकार, हम मरता बैठे सभा में. खोटे बोलणारे माणसं राजा समोर जरा असणारे खऱ्या माणसाला आवडत नसतं. खोटं बोलणारा माणूस पटवत असेल तर सगळ्यात जास्त राग आला विभीषणाला. तो म्हटला, भैया मैं 2 शब्द बोलो आपके सामने. बोलो विभीषण, क्या कहना चाहता है? भैया यही बात है, वो बंदर हनुमान अकेला है तो लंका में, सब लंका जला करके चला गया, उसके गैर हाजिरी में ये सब सभासद कह रहे, चिंता क्यों करते हो सरकार, हम मर्द बैठे लंका में, चिंता करने की कोई जरूरत नहीं है, वो अकेला बंदर आकर के लंका जलाकर चला गया, ये मर्द कहां गए थे भैया, ये सोए थे? रावणाला पटलं, सगळे मर्द होते, लंका जाळवत असताना मदत केली नाही. सांग विभीषणा, काय करायला पाहिजे? ऐकाल का हो दादा? सांग तर, ऐकाल ना, सांग तर. एकच करायला पाहिजे, सीतेला चोरून आणलं ना, हा, मग सन्मानपूर्वक रथात बसून, वाळलेलं गवत दातात धरून, मानेवर कुऱ्हाड ठेवून रथात बसून जर तुम्ही रामाकडे सीता नेऊन दिली आदराने, तर तुम्हाला भगवान श्रीराम माफ करेल. ऐकाल का? शरण जा रे गावे रामासी शरणा, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. जा शरण. त्याने सांगितलं, विरुद्धकाचं नाव घेतो का? बघू का तुझ्याकडं? धक्का मारून काढून दिलं. कारण अहंकारी माणूस चांगलं गोष्ट ऐकत नाही. हृदया विनाशी यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनो नये. हृदय अविनाशी माणूस, त्याला उपदेश करायच्या भानगडीत पडू नये. लंकेमध्ये धक्का मारून काढून दिलं. शेवटी विभीषण शरण गेला. कोणाला? रामाला. हनुमंताने सांगितलं, हा विभीषण आहे, याचा स्वीकार करा. रामाने स्वीकार केला आणि त्याच ठिकाणी महाराज किती स्वीकार केला. हनुमंत संत आहे, राम भगवंत आहे, विभीषण जीव आहे, राम देव आहे आणि संत हनुमान आहे. जीवावर संकट आलं, देवाला संत सांगतात, याचा स्वीकार करा आणि याचं कल्याण करा. आता विभीषण रूपी जीवाचं कल्याण हनुमंत रूपी संतांनी सांगितल्यामुळे भगवंत रूपी रामाने कल्याण केलं, स्वीकार केला. पण किती स्वीकार? त्याच ठिकाणी शरण आला, लंकापती केलं त्याला. आपल्याला रामायण सर्वांना माहिती आहे, लंकापती केलं. परिणाम असा झाला, तिलक केला. मग हनुमंत म्हटले, बाप रे, मी फक्त स्वीकार करा एवढंच म्हटलं प्रभू, तुम्ही तर त्याला राजा केलं. पण शरण आलेला जर तुम्ही राजा करत असेल तर ही बातमी जर त्याला कळाली, कोणाला? रावणाला. आणि ते जर शरण आलं तर काय करणार? ते म्हणले, जर कदाचित रावण शरण आला तर त्याला सुद्धा मी दान देईल. भगवंत म्हटले, ए विभीषण शरण आयो कियो लंका दान, विभीषण शरण आयो कियो लंका दान, ये सुनिए रावण आयो करूंगा अविद्यादान. राम म्हणले, अविद्यादान देऊन टाकील. राम आहे, सांगितलं कोणी? संतांनी. म्हणून ते संतांचे उपकार आहे. हनुमंत संत आहे. आणि सगळं काही झाल्यानंतर हनुमंताचे उपकार, राम राजा झाले, गादीवर बसले. आपल्याला प्रसंग माहिती आहे. सर्वांचं नाव यादीत होतं, पण हनुमंताचं नाव यादीत नाही. म्हणून सर्व नारद अधिकारी भक्त झाले. पण सर्वात जास्त वाईट वाटलं माझ्या सीतेला. सीता म्हणाली, प्रभू सगळ्यांचं बक्षीस वितरणामध्ये नाव घेतलं, पण तुम्ही हनुमंताचं नाही घेतलं. त्याची सगळ्यात मोठी सेवा आहे. राम म्हटले, जाऊ दे, नंतर बघू. अहो, पण तुम्ही सर्वांचा सन्मान करताय, कार्यक्रम ठेवला, पण सगळ्यांनी कोणी रंग दिला, कोणी मिस्त्री आले, कोणी कलर दिला, कोणी बांधून दिलं, कोणी जेवण दिलं, सगळ्यांचे नाव, पण एक जण राहिला ना. असं येते. कळलं तुम्हाला? आता पत्रकाराचा सन्मान नाही झाला तर बातमी कशी येईल उद्या? बस कळलं तुम्हाला.
एकाचा सन्मान राहिला, परिणाम हनुमंताचं नाव नाही घेतलं. राम म्हणले जाऊ दे, तू बोलूच नको. पण सीतेला पटलं नाही. सीता सभा संपली. मग एक सखीला सांगितलं सीतेने, दासी पाठवली, जा उस हनुमान को बुला करके लाओ. हनुमंताला बोलवलं. चलो हनुमान जी, मैया सीता ने आपको बुलाया है. हनुमंत आले. माँ क्या आगे मुझे बुलाया आपने? हाँ हनुमान. बोले क्यों बुलाया? एक ही कारण है, भगवान श्री राम ने तेरा सम्मान नहीं किया. हनुमान तुम ही करना चाहती हो. हनुमान ने कहा, भक्त का सम्मान और अवमान की कोई बात ही नहीं होती जो भक्त होते हैं. मैं तो भगवान श्री राम का भक्त हूं, मेरा सम्मान की क्या जरूरत है? मेरे भगवान के सम्मान में मेरा सम्मान हो जाता है. माँ मेरे भगवान का सम्मान जहां होता है तो मुझे अलग सम्मान करने की कोई जरूरत नहीं माँ. तरी पण सीतेला नाही पटलं. सीता म्हणाली, अरे तेरा सम्मान नहीं हुआ, सत्कार नहीं हुआ, तो मैं तुझे कुछ देना चाहती हूँ. हनुमान बोले, माँ आपका आशीर्वाद ही दीजिए, क्या चाहिए मुझे? बोले नहीं, मैं देना चाहती हूँ. क्या देना चाहती हूँ माँ? मग त्याच ठिकाणी सीतेने सांगितलं, मैं माला देना चाहती हूँ. गळ्यामध्ये नवरत्नाची माळा होती, नवरत्नाचा हार दिला हनुमंताला. आणि मग त्याच ठिकाणी हनुमंत राया हार घेतात. इच्छा नव्हती, आईचा आदेश घेतला, निघून गेले. शहाणे माणसं वादाच्या भानगडीत पडत नसतात, जे असलं ते स्वीकारताना जातात. परिणाम असा झाला, हनुमंत गेले आणि ते नवरत्न दिले होते हार, दगडावरती एक हार तोडला आणि एक मणी घेतला आणि दगड घेतला आणि फोडला. फोडल्यानंतर फेकला, दुसरा घेतला मणी, फोडला, फेकला, तिसरा घेतला. असं करता करता 5 रत्न हनुमंताने फेकले. आणि त्या दासीला माहीत झालं की जे नवरत्न दिले हनुमंताने फेकून दिले फोडून. मग ते सीतेजवळ गेली. माताजी माताजी माताजी, सीताजी सीताजी, सीता माताजी. बोले क्या हुआ? जिस बंदर को अपने नवरत्न का हार दिया था, माला दी थी ना, उसने तोड़ के फेक दी. सीता मला म्हणाली, नवरत्नाचा हार तोडून फेकतोय हा वानर. त्याला बोलून आणलं. ए हनुमान. क्या माँ? मैंने तुझे नवरत्न की माला दी थी. हाँ. वो माला तोड़ के फेंक दी तुमने? नहीं माया, नहीं माँ, तोड़ के फेंक नहीं दी माँ. उसमें मैं खोज रहा था, जिस माला में माला आपने दी है उसमें मेरे राम है कि नहीं, लेकिन माँ उसमें में राम नहीं थे, इसलिए मैंने फेंक दे. जिसमें राम नहीं होता ना माँ, उससे मेरा कोई काम भी नहीं होता माँ. जिस मणि में राम है उसको रख सकता हूं, लेकिन इस माला में तो राम ही नहीं माँ. संसारिक आदमी के लिए तो ये अमूल्य होगी माँ, लेकिन मैं तो आपका भक्त हूँ. जिसमें राम नहीं तो उससे हनुमान का कोई काम नहीं माँ, इसलिए तोड़ के फेंक दी. तितक्यामध्ये एक घटना घडली. माता रागवली. माता म्हणाले, अरे माला में कोई राम होते हैं क्या? माँ मग राम नहीं होते तो राम जिसमें नहीं है वो नहीं चाहिए, लेकिन जहां राम नहीं होता ना उससे मेरा कोई काम नहीं है माँ. माता रागवली. तुझ में राम है क्या? श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. 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 मुझको अमृत नामे भवना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. मुझको अमृत नामे भवना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले ना मिले मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम बैठे मेरे सीने में. श्री राम सीने में. अरे तुझ्यात काही राम आहे का? असा प्रश्न केल्या केल्या माता, माझ्यात राम नाही ग, निस्ता राम नाही माते. मग तितक्यामध्ये हनुमंतानी छाती फाडवली. छाती फाडल्या त्यामध्ये निस्ता राम नाही दिसला, राम लक्ष्मण सीता सगळे दिसले.
राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान। निस्ता राम नाही माय बाप, माता निस्ता राम नाही माझ्या हृदयात, रामासह सीता लक्ष्मण हनुमान सर्वजन आहे. मग सीता राम लक्ष्मणासह हृदयात दाखवलं. मग आता महाराज म्हणतात बैठे मेरे सीने में महाराज, माझ्या हृदयात आहे. मग हृदया माझी मी रामू सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतीसी काम विषयावरी. तो राम हृदयात आहे आणि हृदयातला राम असलेला मी आता दुसऱ्या मनाशी माझं काय काम आहे. आणि मग मात्र सीतेला रामाने सांगितलं, सीता अगं त्या हनुमंताला देण्याकरता तू सामान्य रहुरत्न दिले, त्याला देण्याकरता माझ्याकडे काही नाही आहे. राम जगाचा जगन्नाथ आहे आणि सीता साक्षात लक्ष्मी आहे. पण लक्ष्मीचा पती राम म्हणतात, मी हनुमंताचे उपकार एवढे झाले, काय द्यावे त्यासी वावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव. संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता जीव देखील पायावर ठेवला तरी तो कमी आहे. आणि संत कसे असतात माय बापांनो, कल्पना करा. एक राजे शिकारीला गेले. दुपारचा प्रसंग आहे, 12:30 वाजले होते. भुकेने व्याकुळ झाले. डाकणे साहेब 12:30 वाजले तरी जेवण नव्हतं आपसे बाबाचं. राजा भुकीने व्याकुळ झाला. आता जेवण मिळायला पाहिजे 5 मिनिटात 10 मिनिटाच्या आत, नाही तर अवघड होईल बा. तिथला स्वयंपाक तयार झाला होता आपला, त्यांचा नाही. शिकारीला गेले आणि मग भुकीने व्याकुळ झाले, पाणी तहानीने व्याकुळ झाले, ताण लागली. एक तलाव दिसला जंगलामध्ये. तलावावरती पाणी पिण्याच्या उद्देशाने राजा गेला. त्या तलावाच्या काठावरती एक साधू बसलेले होते ध्यान करत. मग राजा आस्तिक होता, सात्विक होता, सदशील होता. राजाने साधूला बघितलं, नमस्कार केला. तलावाच्या काठावर साधू बसलेले आहेत. तलावात पाणी आहे. तलावाच्या काठावर काही बगळे बसलेले आहेत आणि बगळे असणारे कडाला बसलेले आहेत. पाणी चोचीत घेतात, दगडावर टाकतात आणि दगडावर टाकून चोच घासतात आणि कडेला मासे जर काही टाकतं म्हणून खायला आले की ते मासे धरतात आणि त्यांचे पोट फोडून खातात. मग मासे धरले की पोट फोडून खातात. साधू म्हणाले, बगळे पाणी घेतात, दगडावर टाकतात, चोच घासतात आणि जवळ आले मासे की पोट फोडून खातात. साधूच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडला, गज गज घसी. ऊपर डाला पाणी आणि तेरे मन में जो कुछ है मैंने पहिचानी. सहज म्हणले साधू, गज गज घसे ऊपर डाला पाणी, तेरे मन में जो कुछ है मैंने पहिचानी. कारण बगड्याच्या मनातलं कळालं होतं. तितक्यात राजा तिथे गेला आणि साधूला नमस्कार केला आणि नमस्कार याने मागच्या बाजूला केला आणि साधूला हात जोडले. तितक्यात मुखातून साधूचे शब्द पडले बाहेर, का गज गज घसी ऊपर डाला पाणी, तेरे मन में जो कुछ है मैंने पहिचानी. तो म्हटला, बाप रे, मी मागच्या बाजूलाच नमस्कार केला साधूला, पण साधूने मला आशीर्वाद दिला. तो राजा निघून गेला. महाराज पुढे नाही आला. आशीर्वाद मिळाल्यावर जास्त थांबू नये. परिणाम असा झाला, निघून गेला, घरी गेला. आता जाता जाता एकच डोक्यात होतं डाकणे साहेब, गज गज घसी उपरडाला पाणी, तेरे मन में जो कुछ है मैंने पहिचानी. निघाला. इकडं राजा गेल्यानंतर आपसे बाबा राणीचं आणि प्रधानजीचं ठरलं, आपल्याला राजाला संपवायचं. कोण कोणाला संपवेल सांगता येत नाही. राणी आणि प्रधानजीचं ठरलं. आणि पण ही सुपारी कोणाला द्यायची? चौधरी पाटील. मग आपल्या गावात कोण आहे म्हटले? एकच व्यक्ती रोज राजाकडे जातो, तो दादा न्हावी. पाचारण केलं, का रे दादा, हजारो पुढे तुझ्या दारिद्र्यात गेल्या, मग आज आम्ही एक सुपारी देतो, उद्या दाढी करायला गेला राजाला उडवायचं. टनकन उडाला तो न्हावी. असाच उडाला होता, असाच उडाला होता, टनकन उडाला. उडाल्यानंतर महाराज तो म्हटला, राजाला मारायचं जमणार नाही. राणी म्हटले, नाही मारलं तर आम्ही तुला मारणार.
तू जर राजाला मारलं तुला अर्ध राज्य 10 किलो हिरे मोती बक्षीस देणार, अर्ध राज्य बक्षीस देणार, नाही मारलं तर आम्ही तुला मारणार. तो म्हणलं झालं, गेलो तरी मारणार, नाही गेलो तरी मारणार, आणि जर प्रयत्न करून सक्सेस झालो तर माझी दारिद्र्य तरी संपेल ना. घेतली सुपारी त्यांनी. आता राजा रात्री आला, गज 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 ही डोक्यात तेवढंच होतं. उपरडाला पाणी, तेरे मन में जो कुछ महिने पहिचानी. बरं का गाडीकरचा परिणाम असा झाला, त्याच ठिकाणी सकाळच्या वेळेला नावी आला दाढी करायला. रामभाऊ त्या काळात वस्तरे असायचे लांब लांब. जुना काळ आठवा ना आपण जरा, नावी कशी होते ते लांब लांब वस्तरे, वाटी, हे ब्लेड नव्हते ते असं असं. बरोबर, आता पटलं, तुम्ही करूनच दाखवलं तरी बरोबर आहे ना. परिणाम असा, ते वाटी घेतली, वस्तारा घेतला आणि दगडावर टाकून पाणी टाकलं. राजा पाणी टाकत असताना राजाच्या डोक्यात आलं घस घस घसी, उपरडाला पाणी, आणि तेरे मन में जो कुछ महिने पैशानी, हे टणकन उडाला. म्हटलं बापरे, प्रधानजीला आणि राणीलाच माहिती होतं, यांना कसं कळालं? लक्षात येतं ना, यांना कसं कळालं? मग लटलट कापू लागला. राजाने पुन्हा डोळे लावले दाढी करायला बसलेले आहेत. याला म्हटलं भ्रम झाला की काय? जाऊ दे म्हटले, भ्रम असेल. पुन्हा वाटी घेतली, वाटीतलं पाणी घेतलं, दगडावर टाकलं, घासायला लागला की राजा म्हणायचं घस घस घसी, उपरडाला पाणी, तेरे मन में जो कुछ महिने पैशानी. मग तर लक्षात आला, आता राजाला सगळं कळालं. तो म्हणला, हे बघा, मी नाहीच म्हणत होतो महाराज, माझी इच्छाच नव्हती महाराज, माझी इच्छाच नव्हती, मी नाहीच म्हणत होतो, सुपारी घेतच नव्हतो महाराज, दुपारी 12ला गुण करून मारायला तयार आहे महाराज, मी नाहीच म्हणत होतो महाराज, माझी इच्छाच नव्हती महाराज. राजा येतो, तो म्हणला काय इच्छा नव्हती सांग ना. महाराज तुम्हाला सगळं कळालं, आता नाही सांगत महाराज, मला गणेगाव मध्ये परत यायचं आहे ना बाबा, परत यायचं आहे ना बाबा, कन्या आश्रम मध्ये यायचं आहे ना, बरं का महाराज, इथं असणारी या ठिकाणी यायचं आहे ना महाराज, आता नाही शक्य. अरे पण काय शक्य नाही सांग ना महाराज, तुम्हाला कळालं ना, आता माझ्या तोंडाने बोलायला नका लावू. राजा म्हणला कुछ तो दाल में काला है. अरे बाबा मला सगळं कळालं, पण तुझ्या मुखातून होऊ दे ना. तो म्हणला महाराज तुम्हाला जर कळालंच असेल, आता काय सांगावा, मी नाहीच म्हणत होतो, पण प्रधानजी राणीनी मला सुपारी दिली, उद्या दाढी करायला गेला की राजाला उडून दे. मी नाहीच म्हणतो होतो महाराज. राजाला कळालं. राजा म्हणला बाप रे. राणीनं प्रधानजीला सुपारी दिली. ये म्हणले आता दाढी करू नको. काय दिलं होतं म्हणले 10 किलो हिरी मोती. ते म्हणले 20 किलो घेतो घरी जाय आता तू. सुपारी पक्की झाली. विचार केला, ज्या राणीवर मी प्रेम केलं ती राणी मला मारायला टपली, ज्या प्रधानावर मी असणार विश्वास ठेवला, ज्याच्यावरती हे कारभार राज्याचा सगळं त्याच्या ताब्यात दिला, त्यांनी मला दगा दिला, उदास झाले महाराज. आणि त्या संतामुळे माझा प्राण वाचला ना. त्या संताकडे गेले, साष्टांग दंडवत घातलं. महाराज तुम्ही जर मंत्र दिला नसता, तुमच्या मुखातून वाक्य निघलं नसतं, तर आज माझं जीवन असणार, या ठिकाणी मी जिवंत दिसलो नसतो, माझा प्राण वाचला नसता. माझा प्राण वाचला, माझा जीव वाचला, याला कारण तुम्ही सहज बोलले आणि मला मंत्र मिळाला. माझं हित झालं. 3रं चरण. सहज बोलणे इथं उपदेश, 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 सहज बोलणे इथं उपदेश. करणी सायास शिकविती, करणी सायास शिकविती, काय द्यावे कासी पावे उत्तराई, काय द्यावे कासी पावे उत्तराई, काय द्यावे कासी पावे उत्तराई, काय द्यावे कासी पावे उत्तराई. करणी सायास शिकविती, करणी सायास काय द्यावे कासी पावे उत्तराई, 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 पावे उत्तराई, पावे उत्तराई.
कुमार या दादा या ठिकाणी आदरणीय आमचे गावडे दादा मुंबईवरून आलेले आहेत. अडबंगना संस्थांचे मोठे ते भक्त आहेत. 2 खुर्च्या गेल्या खंडगिरीकडे. आदरणीय गावडे दादा आणि कमिशनर साहेब श्री वास्तव साहेब आणि त्यांचा सर्व परिवार या दादा बाळा 2 खुर्च्या गेल्या खंडगिरी. आमच्या हापसे महाराजांच्या आश्रमामध्ये आमच्या सर्व मुंबईकरांचं स्वागत आहे. दाढी काढल्यामुळे ओळखायला येईल. या खुर्ची दे बस इकडे घेण्याची. विठाला 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 आज आपण सर्वजण दादा बसाय इथं बस. आदरणीय कमिशनर साहेब आमच्या देवस्थानाचे भक्त आहेत. मुंबईमध्ये अंधेरीला असतात. श्री वास्तव साहेब साऊथचे आहेत पण मुंबईमध्ये असतात आणि त्यांची कन्या अमेरिकेत आहेत. अडबंगना संस्थानला मोठं योगदान त्यांचं असतं. आत्तामध्ये त्यांनी एक टेम्पो ट्रॅव्हल बस अडबंगना संस्थानला दान दिलेली आहे. ते व्यक्ती या ठिकाणी आले. गावडे दादा पुढे या. दादांना आणि मी कमिशनर साहेबांना धन्यवाद देतो आणि त्यांच्याबरोबर आले मुंबईकर आपल्या सर्वांना धन्यवाद. बसा या पुढे या. नाही तर मग खुर्चीवर बसा मागे बसता येत नसेल तर आपल्या सर्वांना धन्यवाद. दादा 10 मिनिटं राहिलं संपवतो मग बोलू आपण. या विठाला विठाला काय देवा सहज संत बोलले सहज बोलणे हित उपदेश. काय उपदेश आहे करुणी सायास शिकविते. सहज जरी बोलले हिताचा उपदेश होतो आणि संत नाही जागलं सायास करून शिकवतात. मग अशा संतांच्या उपकारातून काय हो द्यावे तासे वावे उतराई. काय देवा गाय जसं वासराचा सांभाळ करते तसं संत सांभाळ करतात. म्हणून कलियुगात संतांची गरज आहे. शेवटच्या चरण तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे विचाचे तुका म्हणे विचाचे तैसे मजा येते साबालीत तैसे मजा येते साबालीत काय द्यावे बाबे बुतराय काय द्यावे बाबे बुतराय तैसे मजा येते तैसे मजा येते साबालीत काय द्यावे बाबे उतरावे काय द्यावे बाबे उतरावे बाई जीव तोरा तोरा
तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उतराई जीव ठेवू पायी संताची आज या ठिकाणी श्री आदरणीय हसे महाराज यांच्या या आश्रमामध्ये अत्यंत सुंदर असणारं हे कार्य चालत असणारं या ठिकाणी सुजित भाऊच्या नावाने हे भवन आमच्या सुजित संस्कार भुवन हे बांधून ज्या ठिकाणी जया राहणेताई यांनी या आश्रमाला दान दिलेलं आहे आणि ढाकणे साहेब आपल्या मनापासून सर्व परिवाराला धन्यवाद देतो. एकदा जोरात टाळ्या वाजून 2 मिनिटं थांबा. या ठिकाणी ताई करता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहे. परत ताई वरती या इकडे. अशी आई असावी आपल्या मुलाच्या पुण्यस्मरणानिमित्ताने दुर्घटना घडली पण दुःख बाजूला ठेवून या आश्रमाकरता यो हॉल बांधून दान दिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी ताईंना या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी सुजित संस्कार भवन या ठिकाणी विकास बाबांच्या आश्रमाकरता दान दिल्याबद्दल आपल्या पुनश्च सर्व भाविकांच्या वतीने ताईंना आणि ढाकणे साहेबांना दोघांनाही धन्यवाद देतो. ताई आणि साहेब दोघं एक माझ्याजवळ येऊन फुटू घ्या म्हणजे पुढचं मला आता शेवट करता येईल. पुनश्च सर्वांना धन्यवाद आहे. या ठिकाणी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात. सर्वांचं योगदान आश्रमाला महाराजांच्या आहे. ताई या इकडे.
ताई करता एकदा पुनश्य, साहेबा करता एकदा पुनश्य टाळ्या वाजून धन्यवाद द्यावे. सुजित संस्कार भवन या ठिकाणी लोकार्पण सोहळा आपल्या उपस्थितीत पार पडलेला आहे. पुढचा कार्यक्रम अगदी 10 मिनिटात होईल. पुनश्य सर्वांना धन्यवाद आहे. विकास महाराजांचं अत्यंत चांगलं कार्य, ताईंचं चांगलं कार्य. दोघंही पती पत्नी कीर्तनगार आहे. मुलं घडवण्याचं काम करतात, कथा कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम करतात. हापशेताई आणि हापशे महाराजांना धन्यवाद देतो. भूमिदान ज्यांनी दिलेलं आहे ते दादांनाही मनापासून धन्यवाद देतो. आज या ठिकाणी कार्यक्रमाकरता माझ्याकडं खऱ्या अर्थाने भेटायला आलेले आमच्या अडबंगनाथ संस्थांचे नाथपंथी परंपरेतील अत्यंत मोठे व्यक्तिमत्व असणारे आदरणीय गावडे दादा, ते नाथ परंपरेतील आहे, नाथपंथी आहेत. त्यांच्याकडे अंधेरीला घरामध्ये नाथांचा दरबार आहे. अनेक लोक त्यांच्याकडे येतात. नाथांच्या नावाने ते कार्य त्यांनी अनेक वर्षाचं सुरू केलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून अनेक लोक सुखी करण्याचं काम करतात. आमच्या गावडे दादाला मनापासून धन्यवाद देतो. या ना पुढे साहेब, या इथे या साहेब, तुम्ही या ठिकाणी आमचे गावडे दादा आहे. साध्या कपडेत आहे, पण त्यांच्याकडे ज्या आसनावर बसतात ते नाथपंथाच्या वेशामध्ये असतात. आणि अनेक लोक मुंबईमध्ये त्यांच्याकडे येऊन भस्म दिल्यानंतर नाथ परंपरेची ताकद आहे. दादा आहे थोडंसं असं ते कॅमेरा, हां बस. या ठिकाणी भस्म दिल्यानंतर अनेक लोकांचं कल्याण होतं, केलेलं त्यांनी आहे. पलीकडचे आमचे कमिशनर साहेब आहेत, त्यांना मराठी बोलता येत नहीं, श्रीवास्तव साहब आहात, उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। आश्रम में आते रहते हैं अड़बंगनाथ में, लेकिन ये जंगल में नया आश्रम हुआ है, इसलिए मैंने आपको यहाँ पर बुलाया है, क्योंकि कल आए मुझे टाइम लगता 2-2.5 बज जाते आश्रम में आने के लिए यहाँ पर, इसलिए लखनगिरी को बोला की यही बुला लो। कमिशनर साहेब आहे, मोठं कार्य त्यांचं आहे आणि अडबंगनाथ संस्थानला अनेक वर्षाची ते सेवा देतात। आमच्या अडबंगनाथ संस्थानचे विद्यार्थ्याकरता मग वही पुस्तक असेल, गणवेश असेल, कपडे असेल, अन्नदान असेल, वर्षभरामध्ये जेवढा काही असणार मदत करता येईल तेवढे गावडे दादा कमिशनर साहेब आणि त्यांचा परिवार करत असतो। एकदा यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवून धन्यवाद द्यायचे आहे। मध्ये त्यांनी टेम्पो ट्रॅव्हल्स बस विद्यार्थ्याकरता दान दिली। लोक मोटरसायकल देत नाही, मोटरसायकल दान द्यायचं अवघड आहे, कार द्यायचं अवघड आहे, त्यांनी बस दान दिली मोठी। मनापासून धन्यवाद देतो आणि आज दात्याला भेटल्याबद्दल धन्यवाद डाकणे साहेब बरं का। आणि म्हणून डाकणे साहेबांचं मोठं कार्य आहे, कॉलेजचं काम ते अत्यंत मोठं कार्य आहे। ग्रामसेवक होते, ताई शिक्षिका होत्या आणि त्यांचं स्वतःचं कॉलेज आहे शेवगावमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजचं ते त्या ठिकाणी मोठं शिक्षण देत असतात। त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि हापसे महाराज असंच कार्य आपण चालू ठेवावं, विद्यार्थी घडवण्याचं। हापसे ताई आणि हापसे महाराजांना उदंडाभिषेक लाभवते। कुठे पण ते इकडे आणि तुम्ही दोघं जवळ या ना, हापसे महाराज पुढे या। हापसे महाराजांकरता आणि हापसे ताई करता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत। दोघं पती पत्नी एवढं चांगलं काम करतात, यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवा। ताई या एकदा हापसे महाराजांकरता पुन्हा जोरात टाळ्या वाजून धन्यवाद दे। ताई या इकडे। विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल।